नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी पाटील, महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव. या वर्षापासून MA द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम बदललेला आहे. त्या नवीन अभ्यासक्रमानुसार आपण अभ्यासपत्रिका क्रमांक 7 मध्ये अभ्यास करणार आहोत. नेमलेल्या मध्ययुगीन साहित्य कृतींचा अभ्यास. या अभ्यासक्रमाची काही उद्दिष्ट आहे. ती उद्दिष्ट पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. मध्ययुगीन कालखंडातील साहित्य प्रकार, संकल्पना व स्वरूप लक्षात घेणे, साहित्य कृतींची वैशिष्ट्ये जाणून घेणे, साहित्य कृतीतील वाङ्मयीन मूल्ये आणि जीवनमूल्ये जाणून घेणे, कालखंड आणि साहित्य कृतींच्या निर्मितीचा अनुबंध शोधणे. या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेले तृतीय सत्रासाठीचे 3 घटक आहेत. पहिला घटक आहे संत ज्ञानदेवांचे हरिपाठाचे अभंग. त्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे स्मृतिस्थळाचा. आणि तिसरा घटक आहे दमयंती स्वयंवर रघुनाथ पंडित. हरिपाठाचे अभंग बघण्याआधी आपण थोडक्यात वारकरी संप्रदायाचे स्वरूप काय आहे ते बघूया. महाराष्ट्रात जे विविध संप्रदाय आहेत त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षणीय असे स्थान आहे. भागवत धर्म किंवा वारकरी संप्रदाय हा पुरातन असला तरी ज्ञानदेव, नामदेव या संत श्रेष्ठांनी त्याला 13व्या शतकात नव्यानं उजाळा दिला. त्याची पुन्हा एकदा जडणघडण केली व त्यात नवचैतन्य ओतलं. वारकरी संप्रदायाची ही जडणघडण नव्यानं करताना ज्ञानदेव, नामदेवांनी जसं यादवकालीन धर्मव्यवस्थेचं, समाज व्यवस्थेचं नि परिस्थितीचं सूक्ष्म अध्ययन व चिंतन केलं, त्याप्रमाणे तत्कालीन समस्यांचा व त्याच्या दूरगामी परिणामांचाही विचार केला. या समस्यांची उकल कशी करायची याचाही मूलगामी स्वरूपाचा विचार त्यांनी केला. वारकरी संप्रदाय हा विठ्ठल भक्तांचा साधा सुधा भक्ती संप्रदाय नाही, तर शैव, नाथ, दत्त, सूफी इत्यादी पंथातील चिंतनशील, संस्कारक्षम अशा भक्तांना सामावून घेतलेले ते एक सांस्कृतिक केंद्र आहे. या संप्रदायाचे प्रवेशद्वार सर्व जाती पंथांच्या स्त्री पुरुषांना खुले आहे. त्यात उच्च नीच, गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही. वारकरी संप्रदायाने शास्त्र प्रामाण्याला व जाती व्यवस्थेला धक्का न लावता स्त्री व शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग खुला करून दिला. बाह्य परिस्थिती ही पूर्वकर्मानुसार प्राप्त होते, त्यात आपण बदल करू शकत नाही. पण भक्ती पंथाच्या साहाय्याने आध्यात्मिक उन्नती साधता येईल, नैतिक सामर्थ्य वाढवता येईल असा विश्वास वारकरी पंथाने लोकांमध्ये निर्माण केला. लौकिक जीवनात आपल्या वाटेला आलेली कर्तव्य यथासांग पार पाडूनच वारकरी भक्तीमध्ये लीन होताना दिसतात. वारकरी संप्रदायात विठ्ठल भक्तीचा महिमा विशेष असला तरी राम, कृष्ण, दत्त, विष्णू, शिव इत्यादी देवतांच्या भक्तांना त्यांनी आपल्यात सामावून घेतले. स्वतः ज्ञानेश्वर महाराज गुरु परंपरेने नाथपंथीय होते, तेव्हा त्यांच्या विचारसरणीवर नाथपंथातील तत्वज्ञानाचा ठसा आहे. तसेच शांकर वेदांत व काश्मीरी शैवमत यांचेही संस्कार त्यांच्यावर आहेत. वैष्णव संप्रदायातील सात्विकता, दयाशीलता, विश्वबंधुत्व इत्यादी गुण उचलले. उत्तर दक्षिण दिशांनी आलेल्या साऱ्या प्रवाहांना सामावून घेणारा हा वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायात व्रतवैकल्याचे स्तोम नाही, तर त्याग, भोग, स्वधर्माचरण यांचा मेळ घालण्यात आला आहे. अद्वैत भक्ती, ज्ञान, उपासना, श्रद्धा व विवेक यांच्या एकात्मतेवर त्यांनी भर दिला. वारकरी संतांची वृत्ती नेहमीच लोकाभिमुख होती. रात्रंदिवस लोकांमध्ये राहून बहुजन समाजात नवचैतन्य ओतण्याचा सफल प्रयत्न वारकरी संप्रदायाने केला. वारकरी पंथाने ज्ञानाचे महत्त्व मान्य करून भक्तीला अग्रस्थान दिले व त्यासाठी नामसंकीर्तनाचा साधन म्हणून वापर केला. परमार्थासाठी प्रपंच सोडून अरण्यात जाण्याची व व्यावहारिक कर्मांना फाटा देऊन संन्यास घेण्याची आवश्यकता नाही, हे वारकरी संप्रदायाने दाखवून दिले. व्यावहारिक कर्तव्यनिष्ठेला व सामाजिक नीतिमत्तेला पोषक अशी कर्मे करावीत असे सांगून वारकरी संप्रदायाने प्रपंच व परमार्थ यात समन्वय साधला आहे. एकनाथ महाराज, चोखामेळा, गोरा कुंभार, सावतामाळी हे सर्व वारकरी संत गृहस्थाश्रमी व कुटुंबवत्सल होते.
आपापले व्यवसाय ते निर्वेदपणे करत व लोकात मिसळत होते. वारकरी संप्रदायाने स्त्री व शूद्रातील जडत्व नाहीसे करून त्यांच्या जीवनात कार्यप्रवर्तक निष्ठा उत्पन्न केली. त्यांच्या नीरस अशा जीवनात अध्यात्म ज्ञानाची जोड मिळवून दिली. त्यामुळे आपल्यातील सुप्त शक्तींची व भावनांची जाणीव त्यांना प्राप्त झाली. प्राप्त परिस्थितीला कणखरपणे सामोरं जाण्याचं सामर्थ्य त्यांच्यात निर्माण झालं. वारकरी संप्रदायाने मराठीचा अभिमान बाळगला, संस्कृतीची कास सोडली नाही, बोली भाषेला वाङ्मयीन प्रतिष्ठा मिळवून दिली. महाराष्ट्रातील बहुजन समाजासाठी मराठीत लेखन केले ते वारकरी संप्रदायातील संतांनी. देशभाषेत लिहिलेली 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरी वारकरी पंथाला पायाभूत आहे. श्री एकनाथी भागवत, तुकाराम गाथा यासारखे ग्रंथलेखन वारकरी संतांनी केले. हे 3 ग्रंथ म्हणजे वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी होय. आपल्या संप्रदायाच्या प्रचाराला नवे तंत्र वापरले. फुगड्या, पिंगा, भारुडे, गवळणी, अभंग, ओव्या, कीर्तने अशा एक ना अनेक प्रकारांनी आपले विचार त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले. महाराष्ट्रात पंढरपूर येथील पांडुरंगाची भक्ती करणारा हा वारकरी संप्रदाय संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. भागवत धर्म, जाती धर्म भेदापलीकडे जाऊन अत्यंत सामान्य अशिक्षित अशा स्त्री पुरुषांपर्यंत पोहोचण्याचे बहुमोल कार्य या संप्रदायाने केले आहे. या संप्रदायात ज्ञानेश्वर, नामदेव, गोरा कुंभार, सावतामाळी, चोखामेळा, एकनाथ, तुकाराम, जनाबाई, सखुबाई इत्यादी अनेक थोर संत होऊन गेले. या संप्रदायाची पायशुद्ध उभारणी करण्याचे महत्त्वाचे कार्य श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केले. अखिल वारकरी संप्रदाय त्यांना माऊली या नावाने ओळखतो. एका अभंगात ज्ञानदेवे रचिला पाया असे म्हणून या संप्रदायाला भक्कम आधार देण्याचे काम त्यांनी केले असे सुचवले आहे. आजही आषाढी एकादशीला श्री ज्ञानदेवांची पालखी आळंदीहून पंढरपूरला रामकृष्ण हरी, ज्ञानोबा, माऊली, तुकाराम असा टाळ मृदुंगाच्या गजरात जयघोष करीत लाखो वारकऱ्यांसोबत जाताना दिसते. श्री ज्ञानदेवांनी श्रीमद भागवत गीतेचा मराठी भाषेत भावार्थ विशद करणारा भावार्थ दीपिका हा ग्रंथ रचला. यातील कमीत कमी 5 ओव्या तरी प्रत्येक वारकरी वाचत किंवा ऐकत असतो. सध्याच्या युगात सर्वांनाच आचरता येणारा श्रुती स्मृती पुराण संमत नामस्मरणाचा धर्म वारकरी संप्रदायात रूढ करण्यासाठी त्यांनी हरिपाठ नावाचा 28 अभंगाचा ग्रंथ रचला. हा मराठी सुलभ भाषेत असला तरी त्याचा आशय विवरणाशिवाय ध्यानात येत नाही. म्हणून भावार्थ व विवरण असलेला हरिभक्तीपर हा ग्रंथ आपण आता या ठिकाणी अभ्यासणार आहोत. यापूर्वी ज्ञानेश्वरी, गुढार्थ दीपिका, श्री ज्ञानदेवीचे ग्रंथ असे अनेक ग्रंथ देखील श्री ज्ञानेश्वर महाराजांना माऊली मानणारा अखिल भारतातील जो वारकरी संप्रदाय आहे त्याच्या नित्य उपासनेत हरिपाठाला फार मोठे स्थान आहे. प्रत्येक वारकऱ्याने हरिपाठ रोज म्हणावा अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तो हजारो स्त्री पुरुषांच्या तोंडी कायमचे स्थान करून राहिला आहे. यामुळेच कदाचित ज्ञानेश्वरींच्या भाषेपेक्षा हरिपाठाची भाषा वेगळी वाटत असावी. जरी भाषेत वरवर वेगळेपण वाटत असले तरी दोहोंतील तत्वज्ञान एकच आहे हे विचारांती लक्षात येते. हरिपाठामधील पहिला अभंग आपण या ठिकाणी बघूया. नाम महिमा. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी, जिव्हे वेगू करी, वेदशास्त्रे उभारी, बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे, व्यासाची या खुने, द्वारकेचे राणे, पांडवा घरी. अर्थात देवाच्या दारात जो क्षणभर उभा राहील त्याला 4 मुक्ती प्राप्त होतात. मुखाने हरी हरी म्हणणाऱ्या नामधारकाच्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. संसारात राहूनच जिव्हे हरिनामाचा अधिकाधिक छंद लावावा. नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही असे वेद आणि शास्त्रे हात उभारून नेहमी सांगत असतात. श्री ज्ञानदेव म्हणतात, व्यासांनी स्वानुभवाने ज्या खुणा सांगितल्या त्यानुसार साधन केल्यामुळे द्वारकेचा राणा पांडवाच्या घरचा झाला. याचं विवरण जर बघायचं असेल तर त्यात आपल्याला अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. वारकऱ्यांची संध्या म्हणून प्रसिद्धी पावलेल्या हरिपाठातील हा पहिला अभंग. माऊलींची वाक्ये सूत्रबद्ध असतात. सूत्रांची लक्षणे सांगताना
विश्वतोमुखम असे एक लक्षण सांगितले आहे. त्याचा अर्थ ज्याचे अनेक अर्थ संभवतात ते सूत्र असा आहे. माऊलींच्या या अभंगाचेही अनेकांनी अनेक अर्थ केलेले असून त्या त्या दृष्टिकोनातून ते बरोबरही आहेत. या ठिकाणी मुख्यतः वेदांत केसरी श्री बाबाजी महाराज पंडितांच्या हरिपाठ रहस्य या ग्रंथाचा आधार घेऊन त्यानुसार अभंगांचे विवेचन केले आहे. माऊलींनी सगुण भगवत भक्तीचा मार्ग दाखवण्याकरता हरिपाठ रचला. येथे हरिमुखे म्हणा असा उपदेश करून देवाचा संबंध त्यांनी नामाशी दाखवला आहे. नामाचा संबंध आला की रूपाचा संबंध येतोच. नामरूपयुक्त स्वरूपाला सगुण म्हणतात. अशा सगुण साकार श्रीहरीलाच येथे देव म्हटले आहे. देहधारी मनुष्याला सगुणाची उपासना सुलभ असते. गीतेतही अव्यक्ताची उपासना करणाऱ्यांना अधिक कष्ट असतात असे सांगितले आहे. म्हणून सामान्य भोळ्या भाविकांना हा सगुण भक्तीचा मार्ग माऊलींनी हरिपाठातून दाखवून दिला. देवाच्या दारात क्षणभर उभा राहणे हे केवळ शरीराने नव्हे तर भगवत भक्तियुक्त अंतःकरणाने देवळात पाऊल ठेवताच समोर भगवंत प्रत्यक्ष आहेत असा दृढ विश्वास पाहिजे. जेथे भगवंत तोच वैकुंठ लोक, साहजिकच हा भाव असलेल्याला सलोकता मुक्ती मिळते. भगवंताच्या समीप राहण्यामुळे समीपतेचा लाभ होतो. देवळात मन जेव्हा तदाकार होते तेव्हा स्वरूपता प्राप्त होते आणि देहभान जर हरपले तर सायुज्यताही मिळते. अशा रीतीने चारी मुक्तींचा लाभ श्रद्धाळू भाविकाला देवाच्या दारात होतो. एका भगवन नामस्मरणाने अनंत जन्मीचे पातक नाहीसे होते. देवाचे नाव मुखात असले तरी क्षणभर का असेना मन भगवदाकार होते. या अनुभवावरून माऊलींनी अखंड नामस्मरण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे भगवंताचे रूपही अखंड मनात राहील. त्यामुळे असार नाशिवंत प्रपंचाचा विसर पडेल. यासाठी प्रपंच व प्राप्त कर्तव्य सोडण्याचे मुळीच कारण नाही. जिव्हेने नामस्मरणाचा वेग उत्तरोत्तर तीव्र वाढवला म्हणजे झाले. वेदशास्त्रांनी सुद्धा नाम महात्म्य मुक्त कंठाने वर्णिले आहे. वैदिक कर्माची सुरुवातही नामानेच होते आणि पूर्णताही नामानेच होते. शेवटच्या चरणात माऊलींनी यासाठी पांडवांचा दृष्टांत दिला आहे. भगवान व्यासांनी परमेश्वर प्राप्तीची नामस्मरण ही गुप्त खुणगाठ पांडवांना सांगितली आणि पांडवांनी दृढ विश्वासाने त्याप्रमाणे वागून द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आपल्या घरचा केले. एकदा भगवान श्रीकृष्णांनी नारदाचा आपण खरे नामधारक हा गर्व दूर करण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी नारदाला अर्जुनाला बोलावून आणण्यासाठी त्याच्या महालात पाठवले. नारद गेला तेव्हा अर्जुन गाढ झोपेत होता, पण नामस्मरण अखंड चालू होते. ते पाहून नारदांचा नामधारकपणाचा अभिमान नाहीसा झाला. अशी होती पांडवांची नामस्मरण भक्ती. हा बघितला आपण पहिल्या अभंगाचा अर्थ, जो आपल्या सर्वांना माहिती आहे की देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्रे उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणे द्वारकेची राणी पांडवा घरी. अशा ह्या अभंगाचा अर्थ आपण या ठिकाणी बघितला. त्यानंतर जो दुसरा अभंग आहे तो आहे वेदशास्त्र निर्णय. चहू वेदी जान षटशास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमन घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. याचा भावार्थ असा आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांनी सांगितलेले ज्ञान श्रीहरीचेच आहे. तसेच न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा व वेदांत या 6ही शास्त्रांनी जगाचे आदिकारण श्रीहरीच असल्याचे सिद्ध केले आहे. आणि भागवत आदी 18 पुराणे तर श्रीहरीचेच गुण गात असतात. दह्यात व्यापून राहिलेले लोणी जसे घुसळून वेगळे काढता येते, तसे वेदशास्त्र पुराणांनी सांगितलेल्या विचार मंथनाने सर्वत्र व्यापून राहिलेल्या अनंताचा
भगवंताचा अनुभव घे. नामस्मरणाखेरीज अन्य निरर्थक गप्पा गोष्टीत वेळ घालवू नकोस. तसेच प्रपंचात गुंतविणारे अन्य मार्ग सोडून दे. श्रीहरी व आत्मा एक आहेत. एक श्रीहरी मायेचा बुरखा पांघरून शिव झालेला आहे, तर अविद्येचा बुरखा पांघरून जीव झालेला आहे. म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी नामस्मरण सोडून यज्ञ यागादी किंवा हटयोगादी अवघड साधन मार्गात तू लक्ष घालू नकोस. श्री ज्ञानदेव माऊली म्हणतात, हरी हरी म्हणणे हाच माझा नित्यपाठ आहे. तेच माझे वैकुंठ आहे. तो हरीच सर्वत्र घनदाट भरलेला मला दिसत आहे. हा भावार्थ होता या दुसऱ्या अभंगाचा. त्या अभंगाचं विवरण आता आपण बघूया. विवरणात असं म्हटलंय की भगवंतांनी वेद निर्माण करून जर आपल्या प्राप्तीचा मार्ग सांगितला नसता तर मनुष्याला स्वतःच्या बुद्धीचे ईश्वराचे ज्ञान करून घेणे शक्य नव्हते. जसे आईने सांगितल्याशिवाय मुलाला तिचे वय आणि पूर्वचरित्र कळणे शक्य नसते, तसे ईश्वर निर्मित सृष्टीतील देव, दानव, ऋषी इत्यादींना स्वबुद्धीने ईश्वर कळणे शक्य नाही. म्हणून ईश्वराने वेद, शास्त्रे, पुराणे निर्माण करून त्यातून कर्म, ज्ञान, उपासना, योग वगैरे ईश्वर प्राप्तीचे साधन मार्ग प्रकट केले आहेत. त्यावर श्रद्धा ठेवून साधना केल्याने ईश्वर प्राप्त होतो असे संत महंतांचे दाखले आहेत. दह्याशी एकजीव झालेले लोणी जसे घुसळून वेगळे काढावे, तसे सर्व नाश पावणाऱ्या विश्वाशी एकजीव होऊन राहिलेले अनंत अविनाशी ईश्वर तत्व शास्त्रात सांगितल्याप्रमाणे विचारमंथन करून शोधले पाहिजे. श्रुतीशास्त्रानुसार बुद्धीने विचार करून पाहिले असता एका श्रीहरी वाचून दुसऱ्या कोणत्याही वस्तूची सत्ता सिद्ध होत नाही. श्रीहरीशिवाय निराळे जीव, जगद्रूप विश्व आहे असे जे वाटते ते खोटे ठरून एका श्रीहरीचीच सत्ता आपली बुद्धी निश्चयपूर्वक मान्य करते. पण यासाठी साधकाने श्रीहरीच्या नामस्मरणाखेरीज अन्य प्रापंचिक नाशवंत गोष्टीत आपली बुद्धी गुंतवता कामा नये. बुद्धीचा निश्चय असा पाहिजे की एकच परमात्मा सृष्टी निर्माता ईश्वर आहे. तोच भक्तांची या काजासाठी, साधूंची या प्रेमासाठी लाज सोडून रामकृष्णादी अवतार घेऊन आपल्यासारखी शरीरे आणि आपल्यासारख्याच भावभावना घेऊन आपल्यात राहून लीला करीत आहे. तोच प्राण्यांच्या शरीरात जीवरूपाने राहून त्यांच्याकडून विश्वातील कामे करून घेत आहे. हा सर्व एकच आहे. समजा एक गृहस्थ आहे. स्वतःच्या कल्पनेने तो नाटक रचतो, त्याचे दिग्दर्शन करतो, त्याच नाटकात प्रसंगानुसार नायक होतो, कदाचित स्त्री भूमिकाही करतो. हे नाटक पाहून बाहेर आल्यानंतर मित्रांबरोबर होणाऱ्या चर्चेत आपण म्हणतो, नायकाचं काम छान झालंय, त्या नटीची भूमिका पण चांगली झाली, मुळात नाटक चांगलं आहे, खरं कौशल्य दिग्दर्शनात आहे इत्यादी. तितक्यात आपला एक मित्र सांगतो की ज्या गृहस्थांनी हे नाटक लिहिलंय, दिग्दर्शनही त्यांचंच, नायकाची आणि नटीची भूमिकाही त्यांचीच. ही गोष्ट ऐकल्यानंतर नाटककार, दिग्दर्शक, नाटकातील पात्र हे जे पहिल्यांदा आपल्याला वेगवेगळे वाटत होते ती एकच व्यक्ती आहे याची खात्री पटते. तसेच वेदशास्त्रे, संत सज्जन हे जे आपले सहृदय आहेत त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून बुद्धीने विचार केला की एकच परमात्मा या सर्व रूपांनी नटलेला आहे हे लक्षात येते आणि सतत नामस्मरणाने शुद्ध राहिलेल्या चित्ताला याची खात्री पटते. म्हणून माऊली म्हणतात, चित्तशुद्धीसाठी यज्ञयाग, हठयोग, पंचाग्नी साधन, तप यांसारख्या अवघड साधनांची काहीही जरूर नाही. यासाठी त्यांनी स्वानुभव सांगितला आहे की हरी 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 हा नित्यपाठ मी केला, त्यामुळे सगुण साकार हरी हाच वैकुंठ परमात्मा आहे याचा मला अनुभव आला. किंबहुना अनुरेणूच श्रीहरीच भरून राहिला आहे हे मला प्रत्यक्ष दिसू लागले. तात्पर्य, वेदशास्त्रांच्या आणि संतांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून सगुण श्रीहरीचे अखंड नामस्मरण करावे. त्याचबरोबर तोच भगवंत स्थिर चर व्यापुनी अवघा दशांगुळे उरला याचे भान ठेवावे. त्याच्याशिवाय प्रपंच नावाची दुसरी वस्तूच नाही असा निश्चय करावा. भगवंताच्या प्राप्तीचा इतका सोपा मार्ग असताना यज्ञयाग, तीर्थयात्रा, योग इत्यादी कठीण मार्गाने जाच कशाला? शेवटी माऊलींनी एका हरिपाठानेच वैकुंठ परमात्मा भेटल्याचा व तोच चराचरात व्यापून राहिल्याचा आपला स्वतःचा अनुभव सांगितला आहे. जो भावार्थ आणि जे विवरण पाहिलं तो हा हरिपाठातला दुसरा अभंग होता. तोच अभंग परत एकदा सांगते. चहू वेदी जाण षटशास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गाती,
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गम न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे. यानंतर हरिपाठाचा तिसरा जो अभंग आहे त्याचा विषय आहे सगुण निर्गुण वाद निषेध. तो अभंग असा आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अवगुण, हरिविने मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकर नाही ज्या आकार, जेथोनी चराचर त्यासी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी, अनंत जन्मांनी पुण्य होय. या अभंगाचा भावार्थ असा आहे. भगवंताचे त्रिगुणात्मक सगुण रूप उपाधियुक्त आहे, तर निर्गुण हे उपाध रहित आहे. हा सारासार विचार हरिपाठाने कळतो. सगुण असो की निर्गुण, दोन्हींमध्ये गुणाचा संबंध आहेच. म्हणून एका श्रीहरीला सोडून सगुण निर्गुणाच्या व्यादात व्यर्थ मन गुंतवू नकोस. जो इंद्रियांना कळत नाही, ज्याला आकार नाही, पण जेथून चराचराची उत्पत्ती झाली त्याचेच भजन कर. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझ्या मनात अखंड रामकृष्ण मंत्राचा जप असून ध्यानात त्याचेच रूप आहेत. अनंत जन्माच्या पुण्याईनेच अशी स्थिती होते. अशा रीतीने आपण जवळजवळ 28 हरिपाठातल्या 28 अभंगांचा अभ्यास करणारच आहोत. या ठिकाणी आपण पहिले 3 अभंग पाहिलेले आहेत. यानंतरच्या बाकीच्या अभंगांचा अभ्यास आपण पुढच्या व्याख्यानात करूया. धन्यवाद.